तर मुंबई शहरात 10 पैकी 6 मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीनं 50 ओलांडली। माहीममध्ये सर्वात जास्त 55.23% मतदानाची नोंद करण्यात आली। तर 5 वाजेपर्यंत कुलाब्यात फक्त 41.64% मतदान झाले। यंदाही कुलाबा मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद करण्यात आली। मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही मिनिटं शिल्लक उरले, मात्र त्यापूर्वी आलेल्या आकडेवारीनुसार 5 वाजेपर्यंत कुलाब्यामध्ये फक्त 41.64% इतकंच मतदान झाले। कुलाबाकरांनी यंदाही मतदानाकडे कुठेतरी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळाले। या संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मीनाक्षी, मुंबई शहरात 10 पैकी 6 मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीनं 50 ओलांडली, मात्र कुलाब्यात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली। काय अधिक माहिती? राहिलेले आहेत मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडण्यासाठी। अशाच आपण पाहतोय की मुंबई उपनगरामध्ये सध्या 51% मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे यांनी मतदानासाठी मतदान केंद्रावरती गर्दी केलेली पाहायला मिळाली। सध्या इथलं जर मतदान केंद्र आपण पाहिलं तर आता अवघे काहीच मिनिटं राहिलेले आहेत, त्यासाठी आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती फारशी आता या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। खरं तर तरुण जे आहेत, तरुणांनी कुठेतरी या मतदानासाठी पाठ फिरवलेली पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी हा मतदानाचा आकडा जो आहे तो घसरलेला पाहायला मिळाला। अवघेच दुपारनंतर जर आपण पाहिलं तर 2च्या नंतर कुठेतरी ही गर्दी जी आहे ती कमी पाहायला मिळाली। खरं पाहायला गेलं तर या उपनगरामध्ये चुरशीची लढत जी आहे ती प्रामुख्याने आपण पाहिली तर चेंबूर विधानसभा असेल किंवा मग कुर्ला असेल किंवा मग अणुशक्ती, या तिन्ही मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर चुरशीची लढत आहे। कारण अणुशक्ती नगरमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे, तर चेंबूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेनाच, म्हणजे ठाकरे गटाकडून आपण जर पाहिलं तर प्रकाश फातर्फेकर असतील, तर शिवसेनेत मतदान प्रक्रियेसाठी अवघी काही मिनिटं शिल्लक उरली आणि त्यातच आता गर्दी कुठेतरी ओसरायला, शांतता व्हायला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे। भूषण, आपण ज्या मतदान केंद्रावर आहोत सध्या कसं आहे वातावरण? मतदार अजूनही मतदान करण्यासाठी येत आहेत का? नक्कीच अंकिता, एकंदर मुलुंड आणि भांडूप या दोन्ही मतदारसंघाच्या आसपास मी आहे आणि एकंदर आपण जर पाहिलं तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतले सगळ्यात जास्त मतदान जर कुठे झालं असेल तर ते भांडूपमध्ये झालेलं आहे। भांडूपमध्ये एकंदर 48% इतकं मतदान झालेलं आहे, त्यामुळे भांडूपमध्ये अत्यंत महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते। ती लढत सध्या आपल्याला इंटरेस्टिंग मोडवर आलेली पाहायला मिळत आहे। भांडूपची लढत ही सध्या जी आहे ती तिरंगी लढत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। भांडूपमध्ये ठाकरेंकडनं, शिवसेना ठाकरेंकडनं रमेश कोरेगाव जे विद्यमान आमदार सुद्धा आहेत ते सध्या आपल्या निवडणूक रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर मनसेकडनं आयात केलेले उमेदवार शिरीष सावंत देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळतात। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून आपल्याला तिकडे अशोक पाटील जे आहेत ते आपल्याला उमेदवार असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे ही लढत जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, ही तिरंगी लढत आहे। त्यानुसार भांडूप नंतर जर आपण मुलुंड पाहिलं, मुलुंडमध्ये सध्या आपल्याला विद्यमान आमदार भाजपचे मिहिर कोटेचा सध्या आपल्याला त्या निवडणूक रिंगणात पाहायला मिळत आहे। त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे राकेश शेट्टी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्यानंतर या संपूर्ण मुलुंडमध्ये देखील सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते। मुलुंड हा जो जर मतदारसंघ पाहिला तर हा भाजपचा अनेक मागील वर्षापासूनचा हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मुलुंड सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे मुलुंड आणि भांडूप सध्या येत्या काळामध्ये नेमक्या कशा प्रकारे निकाल आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सध्या तरी भांडूप जो आहे तो सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला मुंबईत सगळ्यात जास्त मतदान आपल्याला भांडूपमध्ये झालेलं पाहायला मिळत आहे। नक्कीच, त्यामुळे 5 वाजेपर्यंत मुंबईतील सर्वात जास्त मतदान हे भांडूपमध्ये झाल्याचं पाहायला मिळालंय। धन्यवाद भूषण आणि मीनाक्षी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबईमध्ये आता मुंबईची आकडेवारी काही प्रमाणात समोर येऊ लागली आहे। 10 मतदारसंघांपैकी 6 मतदारसंघाने 50 ओलांडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।